पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे युद्धाच्या उंबरठ्यावर आहेत। ड्युरंड रेषेच्या दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू आहे। अफगाण सैन्याने पाकिस्तानच्या लष्करी चौक्यांवर तीव्र हल्ला चढवलेला आहे। काबूलवर झालेल्या पाकिस्तानी हवाई हल्ल्याच्या प्रत्युत्तरात गोळीबार करण्यात आलाय। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। शिवाजी, आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे युद्ध करतील असं दिसतंय, एकंदरीत जोरदार गोळीबार सध्या सुरू आहे। आताची नेमकी काय परिस्थिती आहे? सध्याची परिस्थिती पाहायला मिळते, साधारणपणे 9 ऑक्टोबरला अफगाणिस्तानमध्ये काबूल, खोस्त, जलालाबाद आणि पट्टिका या सगळ्या संदर्भामध्ये या भागामध्ये अफगाणिस्तानने पाकिस्तान या सगळ्या याच्यामध्ये तणाव पाहायला मिळाला होता। पाकिस्तानने अगोदर हल्ला केल्याचं समजतं, त्यानंतर रात्री या सगळ्या संदर्भामध्ये अफगाणिस्तानने प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला केला। त्या हल्ल्यामध्ये साधारण 12 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। अफगाणिस्तानचं एक चॅनल आहे सोलो न्यूज म्हणून, या संदर्भामध्ये माहिती देण्यात आली आहे। इस्लामिक एमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान च्या सैनिकांनी पाकिस्तानी चौकीवरती हल्ला करून काही चौक्या ताब्यात देखील घेण्यात आल्यास असं देखील सांगण्यात येत आहे। त्यामुळं एक गोष्ट म्हणजे आपण पाहिलं असतं, अफगाणचे परराष्ट्रमंत्री आमिर मुत्ताकी हे भारत दौऱ्यावरती होते आणि हा दौरा संपल्यानंतर त्यांनी प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानवरती हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे साधारण 12 सैनिक मारले गेल्याची माहिती मिळते। मोठं नुकसान पाकिस्तानचं झालं आहे। एकीकडे आपण जर पाहिलं असेल तर साधारण काही महिन्यापूर्वी भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष पाहायला मिळाला होता। अगदी शिवाजी, तुम्हाला थोडंसं थांबवते। सध्या निवृत्त लष्कर अधिकारी सतीश ढगे सर आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सतीश सर, आता आपण बघतोय की अफगाण आणि पाकिस्तान यांच्यामध्ये गोळीबार सुरू झालेला आहे। हे युद्ध होऊ शकतं का? काय नेमकं त्याचा पुढचा परिणाम आपल्याला बघायला मिळू शकतात? मुळातच 2021 मध्ये ज्यावेळेस अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता त्या ठिकाणी आली, त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष पाकिस्तानमध्ये झाला होता आणि पाकिस्तानला वाटलं की आता अफगाणिस्तानचं हे तालिबानी सरकार जे आहे ते पूर्ण आपण जसं सांगू त्याचप्रमाणे त्या ठिकाणी वागेल, पण असं झालं नाही। आणि आपण पाहिलं की मागच्या 3 ते 4 वर्षांमध्ये मुख्यतः 2 महत्वाचे कळीचे मुद्दे आहेत। एक, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामधली जी सीमारेषा आहे ड्युरंड लाईन, त्याविषयीचा वाद आहे। आणि त्याहून महत्वाचं TTP ही संघटना जी आहे, तहरीके तालिबान पाकिस्तान, ज्याचा मुख्य बेस अफगाणिस्तानमध्ये आहे, ती संस्था मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानमध्ये हिंसाचार करते असा पाकिस्तानचा आरोप आहे। एका बाजूला अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री भारतामध्ये आल्यामुळे पाकिस्तान कुठेतरी जे आहे त्याचा जळफळाट त्या ठिकाणी झाला असेल आणि नेमकं त्याच दिवशी पाकिस्तानने जे आहे अफगाणिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून हल्ले त्या ठिकाणी केले आणि त्याचा असा दावा होता की TTPच्या प्रमुखाला आम्ही ठार मारलं। तसं काही झालं नाही। तालिबानच्या साईडनं त्याच्या प्रवक्त्यांनी त्याचं सांगितलं की TTPचा प्रमुख जो आहे तो मारला गेला नाही। पण त्याच्यानंतर मात्र जे आहे अफगाणिस्ताननं सुद्धा अशा प्रकारची पाकिस्तानची दादागिरी त्या ठिकाणी चालणार नाही। पाकिस्तान जो मेसेज देण्याचा प्रयत्न करत होता की आम्ही जे आहे आमची मिलिटरी अफगाणिस्तान विरुद्ध त्या ठिकाणी कारवाई करू शकते, त्याला रिटॅलिएट करण्यासाठी, त्याचा बदला घेण्यासाठी अफगाणिस्ताननं सुद्धा जोरदार कारवाई त्या ठिकाणी सुरू केलेली आहे। ज्या बातम्या आलेल्या आहेत तुमच्या समोरही त्या ठिकाणी येत आहेत की पाकिस्तानच्या काही आउटपोस्ट, काही चौक्या या अफगाणिस्ताननं ऑलरेडी आपल्या काबूमध्ये त्या ठिकाणी केलेल्या आहेत। पाकिस्तानच्या सैन्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। पाकिस्तानचे रडार सेंटर, त्याचबरोबर त्यांचे ड्रोन यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करण्यामध्ये अफगाणिस्तानला मोठ्या प्रमाणामध्ये यश आलेलं आहे। एकूणच पाकिस्तानची दादागिरी ना अफगाणिस्तान त्या ठिकाणी सहन करणार आहे आणि भारतानं काय केलं ते ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला पाहिलेलंच आहे। जी, सतीश ढगे सर, धन्यवाद। ही सगळी सविस्तर माहिती तुम्ही आम्हाला दिली त्यासाठी। शिवाजी, तुम्हालाही धन्यवाद सगळ्यात। Thank you.